अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। उम्मीद हो तुम्ही सगळी खैरियत असाल, बेस असाल आणि मजेत असाल। आता मी हो चिपळूणला बघू शकता माझ्यासोबत एक कोकणी शादी पॅम्पलेट आहेत आणि इकडे बघू शकता मुंबई रिश्ते। ते मी ते पॅम्पलेटसाठी आलो होतो हनुकाला आणि आता मी इकडशी जाणार आहोत दापोलीला आणि दापोलीशी मी जाणार आहोत सारंगला आणि दापोलीशी आपल्यासोबत जुळणार आहे सईद मुकादम। त्यांना आपण घेऊ तिकडशी आणि तिकडशी जाणार आहोत सारंग शूटला। आज ते व्हिडिओला बनवून द्या आणि जर नवीन असाल आणि फर्स्ट टाइम असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुह। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुह। अमान इब्राहिम भाई काय आज आमच्या सारंगची शूटिंग आहे काय? हो, आज तुमच्या गावात जातो शूटला। माशाअल्लाह, तुम्ही पण इंशाअल्लाह आम्ही पण येतो। तुम्ही पुढे चला, आम्ही येतो पटीवर। अच्छा अच्छा, बेस तरह शूटिंग करा इंशाअल्लाह। जरूर जरूर। हाँ, गाव आपलं मोप माशाअल्लाह मोप जमान्या कदीमशी नामच्याने सारंग माशाअल्लाह। बेस तरह शूटिंग करूया। सगळ्यांना कोकणी लोकांना माहिती बोलून द्या सारंग काय आहे। बिलकुल बिलकुल चालेल। मग चला, मग आता आम्ही जातो आणि तुम्ही या मग इंशाअल्लाह गावात मिळू। ओके इंशाअल्लाह, काम दुआ आटपाई करजा। ओके 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 चला, समाधान भेट ना। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुह। वालेकुम अस्सलाम रहमतुल्लाहि वबरकातुह। अल्लाह हाफिज। आपण हो कोंड्यातला सिटी मार्बल ही दुकान बघू शकता। ही सईद भाईच आहे आणि आता सईद भाई आपल्याला जॉईंट होणार तिकडशी आणि ते आपल्या सोबत आपल्याला गाव दाखवणार आहेत। आणि सामने इकडे पण बघू शकता ही आहे मुकादम ट्रेडर्स। ही सईद भाईच्या भावाचंच दुकान आहे। चला आता आपण जाऊया आणि मिळूया सईद भाईशी। आपले सईद भाई, अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुह। खैरियत आहे भाई? अल्हम्दुलिल्लाह। काय बोलाल? अल्हम्दुलिल्लाह। आपली ही दुकान दापोली मंडनगर रोडवर आहे, सिटी मार्बल अँड टाईल्स। आणि माझ्या लहान भावाची साईडला ऑफिस आहे मुकादम ट्रेडर्स अँड बिल्डर्स। आपल्या इकडे अल्हम्दुलिल्लाह वालू, ईट, खडी, सिमेंट, टाईल्स, सॅनिटरीवेअर सगळं, ग्रेनाईट, अल्हम्दुलिल्लाह जी काय बिल्डिंग मटेरियल टोटल आपल्या इकडे अवेलेबल आहे इंशाअल्लाह। आणि बेस्ट रेट स्पेशली फॉर कोकणी कम्युनिटीसाठी स्पेशल रेट। माशाअल्लाह। तुम्ही इथे इटा वगैरे पण मॅन्युफॅक्चर करता? हो हो, स्वतःचं आमचा ईट भट्टा अल्हम्दुलिल्लाह। आता जायचं तुमच्या गावातला? चला इंशाअल्लाह निघूया। चला निघूया। पोरा गावाची काय कुठे चालले हो? आता कुठे? दुकानात जाता? म्हटले कुठल्या वाडीचे? कुठल्या वाडीत राहता हो? भिवंडीवाडा। ओके चला, एन्जॉय करा। ओके टाटा।
अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। वालेकुम अस्सलाम रहमतुल्लाहि वबरकातुह। नजीर भाई खैरियत है ना? अल्लाह का करम आहे जनाब। अमन भाई काय बात खबर बाकी? अल्हम्दुलिल्लाह। अरे माशाल्लाह मग खुशी झाली आमच्या गावातला सारंग गावातला आल्या तुम्ही। आमची उमेद पण होती, आम्ही लोक कोशिश करत होतो की इन्शाल्लाह तुम्हाला घेऊन येऊ आमच्या गावातला एक दिवस, पण लक्कीने आल्या तुम्ही। आमची मोप मोप शुक्रिया तुमचा आहे। वेलकम वेलकम ऑलवेज। बाकी काय बात खबर? अल्हम्दुलिल्लाह खैरियत ना? अल्हम्दुलिल्लाह। तुमच्या गावाचं काय डिफरंट हिस्ट्री सांगा म्हणजे? आमचं गाव म्हणजे मोप जुनो गाव आहे हो। सारंग गाव म्हणजे मोप जुनो गाव आहे। म्हणजे आमचे एक 10-12 पिढी येण्यातला गेलेलो आहेत ह्या गावातला, आणि मोप खूबसूरत गाव आहे। पहिले आमच्या गावातला पाणी पण इतका फुल होता की आजूबाजूचे गाववाले सगळे बोलायचे की पोरगी जर द्यायची शादी करायची ते सारंग गावातला करा। अच्छा, ऐसं नावाजलेलं आमचं गाव होतं हो। माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह। माणसं पण आमच्या गावाची मोप बेश आहेत, सगळे मिलापची माणसं आहेत, माशाल्लाह आणि जर शादी बिया जर होत आहे ते सगळे मिळून कामं करताव। माशाल्लाह। आमच्या गावाची तारीफ म्हणजे करणं म्हणजे एक मोठी ही आहे समजा काय, पण माशाल्लाह इतकाच बोलीन मी की आमचं सारंग मोप बेश आहे, आणि तुम्ही आल्याव तुमचा मोप मोप शुक्रिया आमच्या गावातला। थँक्यू। आम्ही वेलकम करतो तुमच्यासाठी, Thank you. आणि उम्मीद करताय की इन्शाल्लाह आयंदा पण तुम्ही अशी ट्रिप मारा आमच्या गावातला इन्शाल्लाह ताला। हा, ओके, शुक्रिया मोहब्बत, जजाकल्लाह। जजाकल्ला खैर। बस स्टॉप आहे, माशाल्लाह। आणि हाते आम्ही बसताव सगळे, म्हणजे गाडी येते तेव्हा पण माणसं वगैरे हाते येऊन अशी बसतात। अच्छा, निंबर वगैरे अशी पावसाच्यासाठी आमच्या इकडे बनवलेला आहे। माशाल्लाह एकदम सेंटरला आहे ना? हो एकदम बेहतरीन। सगळी म्हातारी माणसं वाटते इकडे शांतची एकदम टाइमपास। सगळे बसतात येऊन माशाल्लाह। माशाल्लाह। गाव तुमचं मोप खूबसूरत आहे ना? माशाल्लाह। घरा बिरा किती जजाकल्ला। जुनी आहेत घरा तुमची, पण माशाल्लाह खूबसूरत आहेत ना, बघण्यासारखं आहे। खूबसूरत गाव आमचं माशाल्लाह। पुरा ग्रीनरी आहे माशाल्लाह, म्हणजे आपल्या परिसरातला आमचं गाव म्हणजे मोप खूबसूरत आहे माशाल्लाह। आणि आजूबाजूला सगळी झाडा बिडा प्रॉपर लावलेली आहेत माशाल्लाह सगळी। माशाल्लाह। शुक्रिया मोहम्मद, थँक्यू। आता आपण आहो नजीर भाई सोबत, आणि नजीर भाई आता आपला पुरा गाईड करणार आहेत। आता चालत बोलत थोडा नजीर भाईशी पण थोडा अनुभव घेऊ आपण, इंशाल्लाह वाईस इंशाल्लाह। करत काय शिकायला मिळेल। मग नजीर भाई काय बोलाल गावाच्या बद्दल अजून? अल्हम्दुलिल्लाह गाव मोप आमचं बेश आहे जी। हे आमचं घर आहे हे तुमचं माशाल्लाह। घर आहे. लतीफा विला 2010 बांधले होतो आम्ही लोक। माशाल्लाह। बस तुमच्या दुआशी माशाल्लाह बेस आहे घर ही। गावातल्या माणसं राहतात तुमच्या? हो, गावातलं आमच्या इकडे 90-95% माणसं आहेत, घरा खुली आहेत आमची। माशाल्लाह। तुम्हाला का हे नजदीक पण आहे ना, की 8.5 किलोमीटर आहे ना? हो, 8.5 किलोमीटर दापोलीशी, म्हणजे सगळ्यात नजदीक आमचंच गाव आहे हो। दापोलीशी बघल्यावर ना ते सगळ्यात नजदीक आमचं गाव आहे। माशाल्लाह। म्हणजे गेला 1 घंटा तू वापस आहे? हो हो, अर्ध्या घंट्यातला वापस तुम्ही जाऊ शकता हो। काही भाजी वगैरे घ्यायचं काय असलं तर तुम्ही 1 घंट्यातला येऊ शकता वापस। हो, इकडे पुढे जो रोड गेलेलो आहे हो कलबटला गेलेलो आहे। अच्छा, कलबट साईडला, कलबट ब्राह्मणवाडी असे म्हैसवडी इकडे गेलेलो आहे, आणि ह्या बाजूला आपली मशीद आहे। इकडे मशीद आहे। आता ही मशीद आपली ह्या साईडला आहे, इकडे या साईडला मशीद ह्या साईडला मशीदला जायचं आपण आता। ओके। आता व्ह्युअर्स बघू शकता, ह्यो गावाचो इथे ऍक्च्युली इथे एंड आहे। या साईडला कशीवाडी बोललो, बौद्धवाडी येते पुढे, बौद्धवाडी, आणि ह्यो जो सामने रोड जाते इकडची मशीद, मशीदी जवळ गेलो आपल्या, आणि गाव इथे एंड होते, गाव ते एंड होते। अरे इकडे एंड होतं, तर आम्ही जातो मशीदशी। ते व्हिडिओ बनवून द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा जर नाही केले असेल ते, का की सबस्क्राईब केले होते इन्शाल्लाह तुम्हाला असेच गावाचे व्हिडिओ बघायला मिळतील। बिलकुल बिलकुल नॉलेज वाढेल आहे ना, आणि अनुभव मिळेल, आणि पुरी जिंदगी आपली अशीच जाते, पण आपण कोकण म्हणजे बघायला मिळत नाही आपल्याला। ते व्हिडिओ बनवून द्या आणि तुम्हाला आम्ही कोकण दाखवू आमच्या। इंशाल्लाह आमचे पण जितके पण रिश्तेदार आहेत, जितके पण गाववाले सगळ्यांनी सबस्क्राईब करा व्हिडिओला, बघत राहा आणि नॉलेज वाढवून घ्या। गावची असली येते बघा, इथे टाकले काय मिऱ्या सुकतात ना इकडे। मिऱ्या, ही इकडे मिऱ्या धनिया वगैरे सुकवतात, मसालो। माशाल्लाह, ही आपल्या गावची पहिचान आहे, कोकणी लोकांची खास पहिचान आहे ही। बहुत वर्षाच्या बाद बघतो। हा माशाल्लाह, ही कोकणी लोकांची खास पहिचान आहे की मसालो घरात बनवतो आपण लोक। बरोबर। मिरच्या, धनिया, जिरा, बडीशेप, इलायची सगळी सुकते जाते। पहिले लोक मे महिन्यात सगळं बाजार हो सुकवत, बिलकुल बिलकुल बिलकुल, तांदूळ पासून गहू पासून बिलकुल बिलकुल सगळं। अमन भाई बिलकुल। माशाल्लाह, बघू शकता ही आहे गावाची मशीद। ही आपली मस्जिद आहे माशाल्लाह। माशाल्लाह, हो खूपसूरत। चला आता आपण जाऊया आणि पुढची फुटेज पुढचं व्ह्यू घेऊया आपण। दर्गा पण आहे ना तुमच्या हो, इथे? दर्गा पण आहे तिकडे, ते पण दाखवतो तुम्हाला मी। माशाल्लाह।
बघू शकता ही सामने गावाची मशीद आहे आणि इकडे वजूखाना आहे आणि खूपसूरत बात ही आहे इकडे की पाठीमागा बघा नाही माशाल्लाह आणि बसण्यासाठी पण बघा किती जबरदस्त आहे. मग सांची इकडे माणूस बाहेर बसला की एकदम सुकूनच सुकून आहे ना. हो अमन भाई ते माणसं सांची बसतात पण माशाल्लाह. आणि हवा वगैरे ताजी एकदम फर्स्ट क्लास फ्रेश मिळते माणसासाठी. आता पण किती थंड महसूस होत आहे हा थंड माशाल्लाह. थंड मोसम आहे आता. माशाल्लाह. माशाल्लाह. आपली कोकणी जितकी पण माणसं आहेत माशाल्लाह म्हणजे पाणी बघूनच गाव बसवले नाही हो सगळे नाही. हो, बिलकुल बिलकुल बिलकुल. जिकडे तिकडे जाल ना गावात तिकडे त्या नदी पावसाची आहे. ज्या टायमातलं पाणी येते नाहीला अच्छा तेव्हा ह्या शेतातला अशी पाणी जाते. अच्छा वर्षाला येते हा पाणी. हा वर्ष जाते इकडे वर्षी म्हणजे धक्क्याला टचून पाणी जाते सगळं. तुमच्या तिथे डॅम पण आहे ना एक. हा आमच्या इकडे तो बारको डॅम आहे अच्छा. आपण पाणी घेतला आणि तो अच्छा अच्छा. मग ती पाणी इकडेच येते ह्या साईडला. नाही ती पाणी अंजरला हात नाही पाच ह्या साईडला गेला इथं. अच्छा म्हणजे तुमची नदी गेली काही खालती काही मिळते हे अंजरल्याला मिळते. अंजरला. अंजरल्याला मिळते. अच्छा ओके माशाल्लाह. आता आम्ही आलो होतो इथे मशिदीचा शूट करू आला आणि आपल्या सोबत आहेत अजमत भारदे. अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. वालेकुम सलाम. खैरियत आहे. अल्हम्दुलिल्लाह. काय बोलाल गावाच्या बारातला. अल्हम्दुलिल्लाह आमचं गाव मग बेस आहे सगळी काय आमच्या गावाचीच आहे आमची जमात आहे हर चीज जी आमची जमात हँडल करते. माशाल्लाह. पाणी बिंडी सगळं काय आमची जमात हँडल करते. सगळे हर चीज जी आहे मिळून आम्ही ती लोकं आम्ही सगळे मिळून छान कामधाम करतो. माशाल्लाह. आम्हाला गव्हर्नमेंटची फक्त एसटी ची सुविधा आहे बाकी कसलीच बाकी सुविधा सगळ्या नाही. तुमचा स्वतःचा जमातीचा आहे. जमात जी काही जमातीचं पाणी वगैरे आहे सगळं आमचा जमातीचं आमचं. इंच्यातला कोण इंडिव्हिज्युअल नाही. अच्छा, जी काही जमातीचं आहे अल्हम्दुलिल्लाह आणि गाव सकूनशी आम्ही लोक राहतो इकडे बस. माशाल्लाह. आमची आहेत माणसं पण आम्हाला एक काही ही मिळली असती पाण्याबिण्याची योजना ते आम्ही लोक म्हणजे गव्हर्नमेंटचं पाणी नाही तुमचं स्वतःचं पाणी म्हणजे फक्त एक रोड गव्हर्नमेंटचं बाकी सगळं तुमचं आहे. हो माशाल्लाह. बाकी सगळं आमचं आहे सगळं आम्ही लोक गाववाले सगळं काही हँडल करतात तिला माशाल्लाह. कोणशी काही आम्हाला काही नाही. ही आमची एक खाडी वाहते नदी माशाल्लाह. माशाल्लाह इकडे. अच्छा या नाईटला पण मिठा पाणी आहे सगळं. पण ती माशाल्लाह. आता पुढे पुढे खाली अजून 1 महिन्याच्या नंतर ही पाणी खाडा होते कारण तिकडची दर्याचा पाणी भरती येते. भरतीचं पाणी येते. अच्छा. ही नारळाची झाड आहेत आमची ही मस्जिद आहे. माशाल्लाह. तो बारकोचं छोटंसं गाव आहे. नाही माशाल्लाह खूपसूरत आहे गाव तुमचं. जरासं गाव आहे. खरा बघून माझा दिल खुश झाला. नाही अमन भाई तुला एक स्पेशल सांगेन की पुऱ्या या परिसरातला सगळ्यातला बेस्ट आमचं गाव आणि दापोली शहरशी मोब नजदीक बिलकुल बिलकुल मोब ते 7-8 किलोमीटर. आमच्या लोकांची स्कूल दापोली बरोबर. तुला सिटीतला इन्व्हेस्ट करूची जरूरतच नाही. नाही एक बारकीची स्कूल आहे. हो जी जायला केले शूट तिकडे. ही आहे बाकी सगळं काही आमचं जी काही आमचं बाजार पण जी काही दापोली आहे. माशाल्लाह माशाल्लाह. शुक्रिया मोब जसाकल्लाह खैर. जजाकल्ला खैर. आता आम्ही आलो दर्गेतला पाठीमागा बघू शकता की इथे दर्गा आहे. कॅमेरामॅनशी रिक्वेस्ट करी जरा पाठीमागा फिरवा. ही आहे गावाची दर्गा आणि ह्यांचं नाव सारंग गावाची आणि ह्यांचं नाव काय नजीर भाई. शेख नुरुद्दीन बाबा बोलतात. शेख नुरुद्दीन बाबा. आम्ही जाता इथे यांना सलामी देव दरूद पडू आणि मग इन्शाल्लाह पुढचा जी शूट आहे ती करू. अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. अहल कबूल. अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलिहि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहिम व अला आलि इब्राहिम इन्नका हमीदुन मजीद. अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलिहि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहिम व अला आलि इब्राहिम इन्नका हमीदुन मजीद. आता बघले की आम्ही इथे आलो दर्गेशी आणि आम्ही ह्याला सलामी दिलो दरूद पडलो. आता आम्ही कशी पुढच्या शूटला निघू पण मी क्लिअर करता की आम्ही जेव्हा पण जाता गावातला ते एक रिस्पेक्ट म्हणून आपण जातो. वली अल्लाह आहे ते त्यासाठी आपण येता त्यांच्यावरती दरूद पडतो आणि अल्लाह सुबहान तालाशी दुआ करतो की अल्लाह म्हणजे आपल्यासाठी पण करतो आणि ह्यांच्यासाठी पण करतो आणि पुरी उम्मती मुस्लिमासाठी पण करतो. काय लोक असं असतात काय लोकांची जहनीयत अशी असते की तुम्ही ह्या मसलकला प्रमोट करता वगैरे वगैरे. ते मी कशा मसलकला बिलीव्ह नाही करत. माझा मसलक आहे अल्लाह आणि अल्लाहचे रसूल आणि त्यांचे वली अल्लाह आणि सहाबा. आम्ही येतो इकडे फक्त त्यांची जियारतसाठी आणि अल्लाह सुबहान तालाची दुआ करूसाठी कारण की हे अल्लाहचे वली आहेत नो आणि अल्लाहच्या नजरेत त्यांची काय अहमियत आहे ती मला बोलूची जरूरत नाही. ते आपण येतो आणि अल्लाह फक्त एक रिस्पेक्ट म्हणून येतो आणि आपण इथे सलाम दुआ करतो आणि निघून जातो. ते व्हिडिओला बनवून द्या आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. बघू शकता आजूबाजूला जुनी घरं आहेत पण माशाल्लाह किती खूपसूरत घरं आहेत आणि असं वाटतं की या घराला बघतच राहावं. ते माझ्यासोबत आहेत सईद भाई आणि हनीफ भाई सोबत आहेत. हे ह्या गावाचे रहिवासी आहेत आणि सईद भाई दापोलीला राहतात. त्यांचा बिझनेस आहे तिथे सिटी मार्बलच्या नावाने. ते टाईल्स वालू खडी हे सप्लाय करतात आणि आता हे आपल्याला पुऱ्या गावाची इन्फॉर्मेशन देतील की गावात एक्झॅक्टली किती घरं आहेत
आणि किती आडनाव आहेत ते सईद भाई तुमच्या गावात किती टोटल आडनाव आहेत? आमच्या गावात टोटल 6 ते 7 आडनाव आहेत. मुकादम, भारदे, घनसार, गवलकर, चांदले, नाईक हे असे प्रकार सरनेमवाले 7-8 फॅमिली आहेत. बांगी आहेत. अल्हम्दुलिल्लाह 90-95 घर आहे आमचा. सुकून गाव आहे आमचं. माशाअल्लाह. आणि तुमचं आता दापोलीशी किती 15 किलोमीटर नाही, बरोबर 8.5 किलोमीटर दापोली ते आता आम्ही जिकडे उभे आहोत 8.5 किलोमीटरच्या हिनवर उभे आहोत डिस्टन्सवर दापोली टू सारंग. ओके. ते बघले आता गावात किती आडनाव आहेत आणि कुणाचं जर नाव भूल चुकणी राहिलं असेल ते मी माफी चाहता ते व्हिडिओत बनवून द्या आणि जर फर्स्ट टाइम असाल ते व्हिडिओला सबस्क्राईब जरूर करा. आता मी इकडची उडवणार ड्रोन आणि तुम्हाला दाखवणार पुरा गावाचा फुटेज. फायनली अल्हम्दुलिल्लाह जी सारंगावचा शूट होता कंप्लीट झाला. आता मी ह्या व्हिडिओचं इथे एंड करतो. आणि जर तुम्ही नवीन असाल आणि फर्स्ट टाइम असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा,
सपोर्ट करा आणि आपलो ख्याल ठेवा, आपल्या पॅरेंट्स हो, आपल्या एल्डर्स हो, का की दुनिया मोब मोठी आहे आणि जिंदगी मोब छोटी आहे. म्हणून सगळ्याशी बेस असा, बेस राहा आणि इन्शाल्लाह आता आपण जाण मिळू नेक्स्ट व्हिडिओला. अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू. सलाम रहमत